चेहरे तिकडे गेलेले आहेत, पण जनतेच्या मनात काय आहे ते निवडणुकीनंतरच कळेल आपल्याला. पाटील साहेब, तुम्ही आता म्हटलं की प्रतीकेला त्यांच्या नावाला खूप चांगला प्रतिसाद आहे, पण तिथून विद्यमान खासदार म्हणजे राजू शेट्टी यांचं पण नाव पुढे येतं, त्यामध्ये चर्चा आहे. यामुळेच कदाचित प्रतीक पाटील हे पर्यायी मार्ग स्वीकारतील का, असा एक प्रश्न उपस्थित होतोय. तशी एक चर्चा खूप स्थानिक लेवलला सुरू आहे, परंतु राजू शेट्टी यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. आघाडीची चर्चा ज्यावेळी झाली त्यावेळी त्या मतदारसंघाची त्या ठिकाणी शिवसेनेने उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने त्या ठिकाणी आपली काही मतं मांडलेली आहेत, त्यामुळं त्याचा अजून निर्णय झालेला नाही. तर 15 दिवस जास्त झाले, 8 दिवसांनी तो तुम्हीच हे शोधून काढलं पाहिजे. तेवढं माझं काम तुम्ही करा की का असं होतंय. अशी पण चर्चा आहे की जर तुम्ही महायुतीमध्ये सामील झाला तर तुम्हाला डायरेक्ट मंत्रिपद देखील दिलं जाईल, त्यामुळे महत्त्वपूर्ण खातं दिलं जाईल. मी 17-18 वर्ष मंत्रिमंडळात काम केलेलं आहे, त्यामुळं ते काही एकमेव प्रलोभन असू शकत नाही ना. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भातली चर्चा अंतिम झाली आहे, तरीपर्यंत उमेदवारांची नावं फायनल होतील. आम्ही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी चर्चा यापूर्वी झाली आहे. बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या बरोबर आमच्या 1-2 बैठका झाल्या. त्यांच्याबरोबर चर्चा परत लवकरात लवकर करायचा आमचा प्रयत्न आहे. बऱ्याचशा समन्वय तिन्ही पक्षात झालेला आहे, त्यामुळं मला खात्री आहे की 7-8 दिवसात आम्ही काही निष्कर्षापर्यंत येऊ. पण बाळासाहेब आंबेडकर साहेबांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी अधिक व्यापक स्वरूपात लोकांच्या समोर जाईल. एकंदरीत तुमच्या अनुषंगानं किंवा इतरांच्या अनुषंगानं याचा फायदा कोणाला मिळतो एकंदरीत असं वाटतं तुम्हाला? कोण तुमचं नाव बदनाम करतंय? मी हे उलटं घेतो. तुम्ही आम्हाला प्रसिद्धी देताय आणि त्यामुळे प्रसारमाध्यमावर माझा राग नाही आहे. तुम्ही प्रसिद्धी देता, तेवढाच वेळ लोकांच्याशी आमचा संपर्क होतो, त्यामुळं याचं सगळ्याचं श्रेय तुम्हालाच आहे. तुमचं नाव वारंवार चर्चेत काय येतं या ते मी सांगितलं ना, ताईंना सांगितलं मी, तुम्ही जबाबदारी घ्या आणि हे हुडकून काढा. लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याकडून लढवली जाणार आहे अशी माहिती. हो हो नाही, रावेरच्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जी साधक बाधक चर्चा झाली त्यात खडसे साहेब त्या ठिकाणी निवडणूक लढवणार होते, पण त्यांची प्रकृती मधल्या काळात अस्वस्थ असल्यामुळं ती निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी यापूर्वी असमर्थता व्यक्त पक्षाकडे केलेली आहे. त्यामुळं त्यांना विचारून तिथं पर्याय हुडकण्याचा आमचा प्रयत्न आहे, पण त्याला शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची अजून मान्यता मिळालेली नाही.